तर जरांगे हे एक निस्वार्थी माणूस आहे। आपल्याला माहिती आहे त्यांनी आतापर्यंत जे आंदोलन केले ते यशस्वी झालेले आहेत। परंतु जे लोक आता त्यांच्यावर आरोप करतायत तर त्यातल्या लोकांचा जर आपण अभ्यास केला तर हे सर्व लोक ज्यावेळेला जरांगे सोबत होते, परंतु त्यांचं आंदोलन चिरडण्यासाठी सरकार कुठेतरी कूटनीती अवलंबती आहे आणि त्यांच्या सोबत असलेल्या लोकांना वेगवेगळं आमिष दाखवून जे लोकांना कालपर्यंत जरांगेंचे विचार पटत होते आणि आज अचानक कुठं काय झालं की ज्यांना जरांगे नकोशे वाटायला लागले, यामागे राज्य सरकारची कटुंती आहे आणि त्यांना आमिष दाखवून जरांगेंच्या विरोधात बोलायला भाग पडत आहेत। परंतु तमाम मराठा बांधव हे त्यांच्या कुठल्याही भूलथापांना बळी पडणार नाही आणि संबंध मराठा समाज हा जरांगेंच्या पाठीमागे एक संघ उभा आहे आणि तो राहणार याची आम्हाला सर्वांना खात्री आहे। 40 वर्षापासून स्वर्गीय अण्णासाहेब पाटील असतील, स्वर्गीय अण्णासाहेब जावळे असतील, त्यांच्यापासून तर आजपर्यंत असंख्य तरुणांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलं की मराठा समाजामधील जे गोरगरीब आहेत त्यांना शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण मिळालं पाहिजे। परंतु अद्याप तो असा कुठलाही कायदा राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल या कुठल्याही सरकारने तो आतापर्यंत केलेला नाहीये। आमची अशी मागणी आहे की मराठा समाजाला 50% कुणबी आरक्षण मिळावं आणि ज्यांच्याकडे कुणबी दाखले आहेत त्यांच्या सर्व सगळ्या सोयऱ्यांना हे कुणबी आरक्षण जाहीर झालं पाहिजे। कारण मराठा समाज हा शेतीवर अवलंबून असलेला समाज आहे आणि प्रत्येक मराठा माणूस हा कुणबीच आहे, शेती करणारा हा कुणबी। परंतु आजपर्यंत वेगवेगळे कारण देऊन त्याला वेगवेगळ्या गुंतवणूक ठेवलेला आहे आणि आजपर्यंत फक्त गाजर आणि गाजरच दिलंय। त्यामुळे आमची मागणी आहे की आम्हाला मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळावं आणि त्यासाठी आम्ही आज रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे। जरांगेंवर आता वेगवेगळे आरोप ठेवायला लागलेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।